नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी लेक्चरवाली या आपल्या चॅनलवर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत. आजचा हा व्हिडिओ खूप खास आहे, कारण आपल्या चॅनलवर एका उज्ज्वलाताईंनी कमेंट केली होती की मॅडम इयत्ता 5वी ते 10वीपर्यंत संपूर्ण बेसिक गणित ह्याचे व्हिडिओ तुम्ही बनवा. पहिल्यांदा मी त्यांचे आभार मानते की त्यांनी हा प्रश्न निर्माण केला की जेव्हा आपण काय करतो रे, इयत्ता 5वी ते 10वीपर्यंत गणित बेसिकपासून जर आपण सुरू करायचं असेल तर आपल्याला सुरुवात कोठून करावी लागेल. अगदी छान प्रश्न म्हणजे उज्ज्वलाताईंनी विचारली. हा प्रश्न उज्ज्वलाताईंचाच नाही तर हजारो विद्यार्थ्यांचा आहे. कारण गणित म्हणलं की आपल्याला काय वाटते रे, भीती वाटते, कारण गणिताचा पाया आपला कच्चा असतो. म्हणूनच आजचा हा पहिला व्हिडिओ उज्ज्वलाताई तुमच्यासाठी आणि गणिताची भीती वाटणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी आहे. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, शून्यापासून सुरुवात करूया. आता गणित म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? संख्यांचा खेळ. तर विद्यार्थी मित्रांनो, गणित म्हणजे काय? संख्यांचा खेळ. पण खेळायला शिकण्याआधी खेळाडूंची ओळख तर करून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, शून्यापासून सुरुवात करायची. तर पहिल्यांदा आपण गणित म्हणजेच काय की गणितामध्ये असते संख्यांची आकडामोड, त्यानंतर गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी यांचे नियम, त्यासोबतच इथून पुढच्या प्रत्येक गोष्टींचा अभ्यास आपण सूत्रानुसार शिकणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा आपण करून घेऊया संख्यांची ओळख. काय आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिली जी काही मुद्दा आहे तो काय आहे बघा, संख्यांची ओळख. विद्यार्थी मित्रांनो, गणित म्हणजे संख्यांचा खेळ, पण खेळायला शिकण्याआधी खेळाडूंची ओळख करून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, जी काही संख्या आपण मोजण्यासाठी वापरतो त्यांना काय म्हणायचे बघा, नैसर्गिक संख्या. काय म्हणायचं आहे? नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या ज्यामध्ये आपली जी काही संख्या सुरू होतात त्या होतात 1, 2, 3. ज्या संख्या आपण काय करतो रे, मोजण्यासाठी वापरतो. पण नैसर्गिक संख्यामध्ये 0 येतं नाही, हे लक्षात ठेवा. त्यानंतर दुसरा आहे पूर्ण संख्या. काय आहे बघा, पूर्ण संख्या. आता ज्या काही नैसर्गिक संख्या आहेत त्यांना आपण नॅचरल नंबर असेही म्हणतो. नॅचरल नंबर असेही म्हणतो. ज्या काही पूर्ण संख्या आहेत त्यांना होल नंबर असे म्हणतो. आता बघा, ह्या जे काही नैसर्गिक संख्या आहे ह्यामध्ये आपल्याला फक्त 0 मिळवला की झाली पूर्ण संख्या. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? म्हणजे नैसर्गिक संख्या 1 पासून काय होतात रे, पुढे नैसर्गिक संख्या सुरू होतात. पण ह्या नैसर्गिक संख्यांमध्ये आपल्याला काय करायचं रे, फक्त 0 मिळवायचं आहे, म्हणजे ती काय झाली रे, पूर्ण संख्या. त्यानंतर आहे पूर्णांक संख्या. काय आहे बघा, पूर्णांक संख्या, ज्याला आपण इंटिजर्स असेही म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. पूर्णांक संख्या, कारण ह्यामध्ये धन त्याला अधिक ह्या चिन्हाने, ऋण त्याला वजा ह्या चिन्हाने आणि 0 अशा तिन्ही प्रकारच्या संख्या येतात. अशा तिन्ही प्रकारच्या संख्या येतात. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला व्यवहारातील गणितं सोडवायचे असतील तर या संख्या आणि यांच्यातील फरक ओळखणे ही आपली काय आहे रे, पहिली पायरी आहे. आता आपण पाहणार आहोत गणिताचा असा भाग जिथे 10वीचे विद्यार्थीसुद्धा हमखास चुकतात, ते म्हणजे चिन्हांचे नियम. तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण काय करतो रे, बेरीज करतो किंवा वजाबाकी करतो तेव्हा काय असतं रे, बेरजेमध्ये मोठ्या संख्येचं चिन्ह किंवा लहान संख्येचं चिन्ह ह्यानुसार आपण काय करतो रे, काही नियम बनवलेले आहेत. तर जर दोन संख्यांची चिन्हे जर सारखी असतील म्हणजेच काय, नियम पहिला, जर दोन संख्यांची चिन्हे सारखीच असतील म्हणजे काय, पहिल्या संख्येचं हे चिन्ह अधिक असेल आणि दुसऱ्याही संख्येचं चिन्ह अधिक असेल
तर त्या दोन संख्यांची काय असते रे नेहमी बेरीज होते. लक्षात आलं का? त्यानंतर जर दोन संख्यांची काय असेल रे वजाबाकी असेल तर त्यांचीसुद्धा काय होते रे बेरीज होते. हे काय झालं रे नियम पहिला. जर दोन संख्यांची चिन्हे सारखीच असतील म्हणजे एकतर ती बेरीज असेल किंवा ती वजाबाकी असतील तर त्यांची नेहमी काय करायची असते रे बेरीज. आणि हेच चिन्ह आपल्याला काय करायचं असतं रे उत्तराला द्यायचं असतं. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यानंतर जी काही दुसरा नियम आहे तो काय आहे बघा. तर बघा जर एक संख्या ही काय असेल रे अधिक असेल आणि दुसरी संख्या ही वजा असेल म्हणजे एक संख्या धन असेल दुसरी संख्या ऋण असेल तर आपल्याला काय करायची रे वजाबाकी. काय करायची बघा वजाबाकी. आणि जे काही मोठी संख्या असेल ह्या मोठ्या संख्येचं चिन्ह आपल्याला काय करायचं रे उत्तराला द्यायचं आहे. लक्षात आलं का? तर इथे बघा जे काही इथे मी संख्या घेतली 10 वजा 4 काय घेतली 10 वजा 4. आता बघा 10मधून 4 गेले आले 6. मोठ्या संख्येचं चिन्ह इथे काहीच नाही याचा अर्थ इथे काय असतं रे अधिक असतं. लक्षात आलं का? म्हणजे 10मधून जर 4 गेले तर उत्तर आलं 6 पण मोठ्या संख्येचं जे काही चिन्ह आहे ते काय आहे रे अधिक म्हणून आपण काय करतोय 6 असेच ठेवतोय. लक्षात आलं का? तर विद्यार्थी मित्रांनो हे जे काही दोन साधे नियम आहेत तुम्हाला गणितात कधीच अडकू देणार नाहीत. त्यानंतर जे काही पुढील गणित नुसतं येऊन आपल्याला चालतं नाही तर काय करावं लागतं रे ते वेगाने सोडवता आलं पाहिजेत. यासाठी ज्या काही उज्ज्वलता आहेत किंवा इतर सर्व मित्रांनी हे 2 व्यायाम रोज करायचेत. आता म्हणाल तुम्ही व्यायाम का? तर नाही विद्यार्थी मित्रांनो जो काही गणिताचा व्यायाम आहे म्हणजेच काय रे आपल्याला करायचे असतात पाढे. म्हणजेच काय 2 ते 20पर्यंतचे पाढे हे काय करायला पाहिजेत आपण तोंड पाठ करावे लागणार आहेत. त्यानंतर जे काही दुसरं आहे तो काय आहे रे वर्ग. 1 ते 20पर्यंतचे वर्ग रोज सकाळी काय करायचं रे एकदा वाचा. लक्षात आलं का? जर तुमचे पाढेपाठ असतील तर तुम्हाला गुणाकार किंवा भागाकार करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही कॅल्क्युलेटरची गरज पडणार नाहीत. तर विद्यार्थी मित्रांनो ही होती आपल्या गणिताच्या प्रवासाची पहिली पायरी. आज आपण संख्यांचे प्रकार चिन्हांचे नियम पाहिले. तर विद्यार्थी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये जे काही संख्यांची ओळख म्हणजे जे काही संख्यांचे प्रकार आहेत त्याची आपण काय करणार आहोत रे सविस्तर माहिती घेणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि ज्यांना गणिताची भीती वाटते त्यांना नक्की शेअर करा.